आज आपण करणार आहोत रव्याचा शिरा, तोही अगदी वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी रवा 2 वाटी दुधामध्ये मी भिजत ठेवलेला आहे. हा रवा आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचा आहे. नंतर एका कढईमध्ये 1 वाटी तूप गरम करून त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. अगदी काही सेकंदांमध्येच आपले ड्रायफ्रूट्स तळून होतील. त्यानंतर ते काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला मनुकेही तळून घ्यायचे आहेत. मनुके थोडेसे फुलले की आपण तेही काढून घेऊयात. आणि त्या तुपामध्ये 1 वाटी आपण साखर घालून घेऊयात. साखरेचं आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे, त्यामुळे ती सतत हलवत राहायची आहे. 1 ते 2 मिनिटांमध्येच आपल्या साखरेचा कलर छान ब्राऊन असा झालेला असेल. मग यामध्ये आपण दूध आणि रवा जो बाजूला ठेवला होता तो घालून घेऊयात. आता याला एकदम छान आपण मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, आपला रव्याचा कलरही किती मस्त असा बदलत आलेला आहे. 1 ते 2 मिनिटं रवा छान हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रूट्सही घालून घेऊयात. आणि आता ड्रायफ्रूट शिऱ्यामध्ये छान मिक्स झाले की त्यामध्ये आपण परत एकदा अर्धी वाटी साखर आणि थोडीशी वेलची पावडर घालणार आहोत. आणि हे पहा, आपला रव्याचा शिरा मस्त असा तयार झालेला आहे. आपल्या नेहमीच्या शिऱ्यापेक्षा खूपच वेगळी चव या शिऱ्याला लागते. नक्की एकदा ट्राय करा. याचा लॉंग व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर तो सुद्धा नक्की पहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.